पौराणिक कथेनुसार मुचुकुंद नामक महाप्रतापी राजा होता. मुचुकुंदाच्या कन्येचे नाव चंद्रभागा होते. तिचा विवाह चंद्रसेन नामक राजाचा पुत्र शोभन याच्याशी झाला. शोभन शारीरिक दृष्टीने अत्यंत दुर्बल होता. त्याला भूक सहन होत नसे. एकदा दोघेजण मुचुकुंद राजाच्या राज्यात फेरफटका मारायला गेले होते. तो दिवस रमा एकादशीचा होता. एकादशी व्रताबाबत चंद्रभागाने शोभनला सांगितले. त्यानंतर दिवसभर अन्नग्रहण न करण्याचा निर्णय शोभनने घेतला. मात्र भूक सहन न झाल्याने तो बेशुद्ध झाला. मात्र पतीचे निधन झाले असे समजून चंद्रभागा वडिलांकडे येऊन एकादशीचे मनोभावे व्रत करते. दुसरीकडे शोभनला एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होऊन त्याला जीवदान मिळाले. इतकेच नव्हे तर त्याला भरपूर राज्य देखील प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या राज्यामध्ये म्हणजे देवपूर राज्यात असीम धन, धान्य, ऐश्वर्य, वैभव असते. एक सोम शर्मा नामक व्यक्ती शोभनला विचारतो आणि त्याला या सर्व प्रकाराबाबत विचारतो. शोभन रमा एकादशीचे व्रत आणि नंतर झालेल्या पुण्यफलाबाबत सर्व हकीकत सांगतो. यावर हे सर्व धनधान्य, ऐश्वर्य, स्थिर राहण्याचा उपाय विचारतो. यावर सोम शर्मा काही न बोलता थेट चंद्रभागेला गाठतो आणि सर्व हकीकत सांगतो. चंद्रभागा शोभनची भेट करून देण्याची गळ सोम शर्माला घालते. शेवटी चंद्रभागा आणि शोभन यांची भेट होते. तेव्हा चंद्रभागा सांगते की गेली 8 वर्ष नियमित मी रमा एकादशीचे व्रत केलेले आहे. जे पुण्य मिळाले आहे ते सर्व आपणास अर्पण करते. यामुळे देवपूरचे वैभव, ऐश्वर्य, धन, धान्य, संपत्ती स्थिर होते. सर्वजण आनंदाने नांदू लागतात अशी व्रतकथा सांगितली जाते. आता पुढे रमा एकादशीचे व्रत कसे करावे, पूजा कशी करावी याबद्दल माहिती बघूया. रमा एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा. श्रीकृष्णाची चौरंगावर स्थापना करावी. श्रीकृष्णाचे आवाहन करावे. यानंतर पंचामृताने किंवा दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करून त्यांना नैवेद्य अर्पण करावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीकृष्णांना अर्पण करावे. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाची आरती करावी. नैवेद्यामध्ये मिश्री, लोणी, मिठाई, खीर यांचा व आपल्याकडे जेही काही गोडाधोडाचं बनवलेलं असतं त्यांचा आपण नैवेद्य दाखवू शकतो. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास गीता पठण करावे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण केले तरी चालेल. या एकादशीची व्रतकथा ऐकावी. यथाशक्ती दानधर्म करावे असे सांगितले जाते. गरीब, गरजू किंवा वृद्ध आश्रम, लहान मुलांच्या अनाथाश्रमामध्ये जरी आपण या दिवशी दान केले तर अतिउत्तम. अशा प्रकारे ही कथा व सर्व पूजाविधी आपण मनोभावे करावी. खरोखर मनापासून करावे. मन शुद्ध, पवित्र ठेवावे. आपले आचरण पवित्र असावे. नाहीतर एके बाजूला पूजा करायची, पोथी पुराण वाचायचे व मनामध्ये आपले दुसऱ्यांबद्दल तिरस्कार, राग, द्वेष असे काही मनात असेल तर आपण केलेला सर्व पूजेचे पुण्य नाहीसे होणार व आपल्या नशिबी पापच लागणार. त्यापेक्षा आपल्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे आपण चांगले कर्म करावे. आपल्या हातून किंवा आपल्या तोंडून कुणाचा आत्मा दुखणार नाही असे आपण आचरण करावे. असे आपण शब्द वापरावे. अशा प्रकारे ही कथा रमा एकादशीची व पूजा करायची पद्धत व्रतासाठी आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.